रहस्य कथा. नेटवर भूतबारी जागा सर्च केल्याच्या नंतर आपल्याला जगातील अनेक भूतबारी ठिकाणांच्या नावाची लिस्ट समोर येते. त्याबद्दल त्या जागा भूतबारीच असल्याचा दावा लोकांकडून केला जातो आणि अशामुळे या जागांना भेट देणाऱ्यांची संख्याही कमी नसते. आजची स्टोरी प्रथमेश आणि विक्रांत नावाच्या अशा दोन मित्रांवरती आधारित आहे. प्रथमेश आणि विक्रांत हे यूट्यूबर होते. त्यांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल होतं ज्यावर ते भूतप्रेत आधारित कथा आणि भूतबारी जागेला भेट देऊन तिथले रात्री आलेले अनुभव व्हिडिओ स्वरूपात शेअर करणे हे त्यांचं काम होतं. एक दिवस भूतबारी जागेबद्दल गुगलवर रिसर्च करत असताना प्रथमेशला डी बेल हाऊसबद्दल माहिती मिळाली. ती माहिती वाचल्यावरती आपला पुढील कॉन्टेंट यावरच बनवावं असा विचार करून त्याने याबद्दल बेसिक माहिती विक्रांतला सांगितली. विक्रांतलाही ती माहिती इंटरेस्टिंग वाटली. यामुळे दोघांनीही गोव्याला जायचा विचार केला. गोव्याला जाण्यासाठी अफोर्डेबल प्राईजमध्ये उत्तम पॅकेज ते सर्च करत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या एका मित्राकडून द की प्लॅनर्सबद्दल कळालं, जे अफोर्डेबल प्राईजमध्ये उत्तम सर्व्हिस देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या दोघांनीही द की प्लॅनर्ससोबत संपर्क करून गोव्याचा पॅकेज बुक केला आणि ते गोव्याला गेले. गोव्याला पोचताच दोघेही बुक केलेल्या हॉटेलमध्ये आले. हॉटेल खरंच उत्तम होतं. त्यांनी तिथे चेक इन केलं आणि दोघेही फ्रेश होऊन नाश्ता करून काही काळ आराम करून संध्याकाळी 5च्या मानाने डी मेल हाऊसला भेट द्यायला निघाले. यासाठी त्यांनी एक बाईक रेंटवर घेतली होती. काही किलोमीटरचा प्रवास करून ते दोघेही डी मेल हाऊसच्या इथे पोचले. डी मेल हाऊसची कंडिशन वाईट होती. हा घर मोडकळीला आला होता. घरातील बहुतेक भागाचे दिवाळ आणि छत कोसळले होते. त्याने डी मेल हाऊसच्या आत आणि बाहेरील परिसरात फिरून त्याचं शूटिंग केलं आणि त्याने त्या घरापासून काही अंतरावरती राहणाऱ्या लोकांचे या घराबद्दल आलेले अनुभव रेकॉर्ड केले. विक्रांत आणि प्रथमेश यांना भूतप्रेत यांच्यावर फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी स्थानिक लोकांच्या बोलण्याला फारसं महत्त्व दिलं नाही. स्थानिकांचे अनुभव रेकॉर्ड करता करता दिवस कधी मावळला आणि रात्र कधी झाली हे कळालंच नाही. आता रात्री त्या घरात जाऊन रेकॉर्ड करायचं बाकी होतं. त्यामुळे दोघेही गावातील एका व्यक्तीच्या घरी जेवण करून त्या घरात शूटिंग करण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी म्हणजे डी मेल हाऊस इथे आले. त्यांनी डी मेल हाऊस रात्रीचं पाहिलं. त्यांना ते घर आता वेगळं वाटत होतं. दिवसा डी मेल हाऊस साधारण वाटत असला तरी रात्री हे घर खूप भयानक आणि रहस्यमय वाटते. त्या दोघांनी पुन्हा रात्रीच्या अंधारात घराला बाहेरून समोरून आणि घराच्या आजूबाजूच्या अँगलने शूट केलं व ते दोघेही घराच्या आत आले. विक्रांत कॅमेऱ्याने शूट करत होता तर प्रथमेशच्या कॅमेऱ्यासमोर उभा राहून घरात प्रत्येक कमऱ्यात फिरून घराची माहिती देत होता. सन 1970 साली डी मेल हाऊस बनलं होतं. या घराबद्दल अशी कथा सांगितली जाते की काही दशकापूर्वी इथे 2 भाऊ राहायचे. त्यांचा या घराच्या वारसा हक्कावरून अनेकदा वाद व्हायचे. हे वाद कालांतराने इतके वाढले की त्या 2 भावांपैकी एकाने दुसऱ्या भावाची हत्या केली. पण यानंतर काही काळाने हत्या करणाऱ्या भावाचीही विचित्र आणि रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाली. यानंतर या घरात रात्रीचे विचित्र प्रकार होताना लोकांना जाणवू लागले. त्या घरात मृत पावलेले ते 2 भाऊ घरात व घराच्या परिसरात वावरताना लोकांना दिसायचे आणि अनेकांना रात्री अपरात्री त्या घरातून मोठमोठ्याने वादविवादाचा आवाज यायचा. यामुळे ते घर भूतबारीत असल्याने ते घर असंच निर्मनुष्य पडून राहिलं. त्या घरात आणि परिसरात जाण्याचीही लोकांना भीती वाटू लागली. आणि याच भूतबारीत घरात आपण रात्रीचे 12:30 वाजता आलो आहोत. आपण इथे शूट करत आहोत. इथे खरंच कोणी पारलौकिक शक्ती आहे काय? आज आपण याचा शोध घेत आहोत असं प्रथमेश म्हणत असताना विक्रांतला अचानक प्रथमेशच्या शेजारी एक काळी सावली उभी असल्याची दिसली. हिचे डोळे लाल होते. घाबरलेल्या विक्रांतने लगेच प्रथमेशला आवाज देत, प्रथमेश, तुझ्या मागे कोणीतरी आहे असं प्रथमेशला म्हटलं. प्रथमेशने दचकून कोण असं विचारत मागे पाहिलं तर त्याला तिथे कोणीही दिसलं नाही. ती आकृती गायब झाली होती. जास्त विचार नको करूस, कोणी नाही इथे. चल परत शूट करू, परत कंटिन्यू करूया असं प्रथमेशने विक्रांतला म्हटलं. दोघे पुन्हा शूट करू लागले. आता रात्रीचे 1 वाजले होते. शूटिंग चालू असताना प्रथमेशचं डोकं अचानक धुंद वाटू लागलं. त्यामुळे तो असंच डोकं धरून खाली बसला. विक्रांतने शूट थांबवत, काय झालं, बरं वाटत नाही का तुला असं म्हटलं व प्रथमेशची विचारपूस केली. प्रथमेशाने डोकं धुंद झाल्याचं विक्रांतला सांगितलं. विक्रांतने बॅगेतील बॉटल काढून ती पुढे केली पण प्रथमेशने बॉटल घेतली नाही. उलट प्रथमेश विक्रांतकडे एकटक रागात पाहू लागला. प्रथमेशचं विचित्र वागणं पाहून आधी विक्रांतला काही सुचत नव्हतं, पण त्याच्या वागण्याने विक्रांतला पुसटशी कल्पना आली.
की काहीतरी गडबड आहे. इतक्यात प्रथमेशच्या चेहऱ्यावर एक भयानक स्मितहास्य उमललं आणि त्याने झटकन विक्रांतचा हात पकडला आणि जोरजोरात हसू लागला. घाबरलेल्या विक्रांतने आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो सुटत नव्हता. आता प्रथमेशच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. त्याचे डोळे पूर्णतः लाल झाले होते आणि त्याच्या नाकातून व डोळ्यातून रक्त वाहत होतं. त्याचं ते भयानक रूप पाहून विक्रांतची बोबडीच वळाली होती. त्यानं कसंबसं स्वतःचा हात सोडवला आणि घराबाहेर पळ काढला. प्रथमेश आता घराच्या दाराजवळ उभा होता. तो आता एकटाच कोणाशी तरी भांडत होता. लांब उभा राहून विक्रांत हे सर्व पाहत होता. अचानक काही वेळाने प्रथमेशने स्वतःचं डोकं व हात जोरजोरात भिंतीवर आपटायला सुरू केलं व काही वेळात तो बेशुद्ध पडला. विक्रांतला तिथे जायची हिंमत होत नव्हती. त्याला काहीच करता येत नव्हतं. त्यामुळे तो आहे तिथेच उभा राहून सर्व काही पाहत होता. काही वेळाने तिथे त्या घरात 2 माणसांचा जोरजोराचा भांडणाचा आवाज येऊ लागला. प्रथमेशने नीट पाहिलं तर त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याच्यासमोर जे होतं ते पाहिल्यावर त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. अंधारात 2 मानवी आकृत्या एकमेकांची मान पकडून एकमेकांशी भांडताना त्याला दिसल्या. त्यांचे शरीर सडलेले होते. त्यांच्या शरीरात विविध ठिकाणी जखम झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा अर्धा मांस गायब होता. त्यातून कवटी स्पष्ट दिसत होती. त्यापैकी एका भावाने दुसऱ्या भावाला खाली पाडले आणि शेजारी ठेवलेल्या लोखंडी पाईपने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. यानंतर दुसऱ्या भावाची हालचाल बंद झाली व ते दोघेही तिथून अदृश्य झाले. हे सर्व दृश्य इतके भयानक होते की तिथून पळून जावं असं त्याच्या मनात आलं, पण मित्राला टाकून पळू शकत नाही या विचाराने तो तिथेच राहिला. आता सर्व काही शांत झाले होते. तरीही विक्रांतची हिंमत होत नव्हती पुढे जायला. पण मनाला न राहिल्यामुळे विक्रांत तिथे गेला आणि त्याने प्रथमेशला चेक केलं. प्रथमेश जिवंत होता, पण तो बेशुद्ध पडला होता. त्याने त्याच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडून त्याला उठवलं. प्रथमेश शुद्धीवर येताच विक्रांतने त्याला घेऊन बाईकवर बसवून तिथून काढता पाय घेतला. दोघेही हॉटेलमध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी विक्रांतने सर्व हकीकत प्रथमेशला सांगितली, जे ऐकल्यामुळे प्रथमेश देखील हादरला. त्या दोघांच्या आयुष्यात आलेला हा प्रथमच अनुभव होता. ज्यानंतर दोघांनी पुढे कोणत्याही भूताबारी जागेवर रात्री न जाण्याचं ठरवलं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही होती आपली आजची कथा. आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा. आपल्याला आमची आजची कथा आवडली असल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नव्या कथेसोबत. धन्यवाद.